बातमी बीड मधली आहे। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आता कायम राहिलेलं आहे। उमेदवार रमेश कराड यांचा 14,316 मतांनी विजय झालेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा पराभव झाला आहे। जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे। 95% पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे। एक निकाल आता भटकेमुक्तमधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे। फक्त 3 उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लढली त्यांनी। विजयी उमेदवारांसोबत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। राज्यामध्ये नावाजलेली असलेली वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली। या ठिकाणी एक उमेदवार देखील विजयी झालेला आहे। मी माझ्याबरोबर या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू। या ठिकाणी तुम्ही विजयी झालात, काय आनंद व्यक्त करता या ठिकाणी? आनंद आम्हाला सर्वांना झाला। पंकजताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडेंना सर्वांना आनंद झाला। ही खरं तर निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण हे दोघा तिघांनी निवडणूक लावल्यामुळं ठीक आहे लावली तरी आता आमचा दणदणीत विजय झाला आहे। त्याच्यामुळे खूप आनंद झाला, सर्वांनाच आनंद झाला। किती मतांनी तुम्ही विजयी झालात आणि काय नेमकं पुढचं भवितव्य काय असेल? 14,000 मतांनी आम्ही विजयी झालो। तर इथून पुढे आम्ही बँक चांगली प्रगतीपथावर आम्ही 1 वर्षात नेऊ असा आम्हाला विश्वास वाटतो। 16,200 मतांपैकी अंदाजा 15,000 ते 15,500 आमच्या ताईच्या पॅनलला इकडं पडतील मतदान। तिथं ते 500 मताच्या पुढं जाणार नाहीत बहुतेक, असं सध्या ट्रेंड आहे। आमच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे आणि डॉक्टर माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच आता आम्हाला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांचा सहकार्य आहे, त्यामुळे आमचा प्रचंड विजय झाला आहे। त्यानं आम्हाला आमची वाट फार छान झालेली आहे। येणाऱ्या काळात आम्ही बँकेच्या वैभवासाठीच प्रयत्न करणार। बँक अजून किती मोठी होईल आणि ग्राहकाचा कसा फायदा होईल, सर्व सभासदांना कसं आम्हाला बेनिफिट देता येईल याचाच आम्ही विचार करू। या बँकेचं जी वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी ही उभा केलेली बँक आहे, त्यामुळे या बँकेचं नाव मोठं आहे आणि ग्राहकांना देखील मोठा विश्वास या बँकेवर आहे। त्यामुळे नक्कीच या बँकेचे जे उमेदवार विजयी उमेदवार आहेत त्यांनी एक आशावाद व्यक्त केला। आम्ही नक्कीच ही बँक मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे चालू असा देखील आशावाद व्यक्त केला। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।